नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. 5 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. यंदा महत्त्वाचं म्हणजे योगायोग म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला दिवस आणि श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार हा एकाच दिवशी आलेला आहे. म्हणजे 5 तारखेला श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि 5 ऑगस्टला श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार आहे. आणि श्रावण महिन्याचा शेवट म्हणजे शेवटचा दिवस हा 1 सप्टेंबर आहे. 1 सप्टेंबरला श्रावण महिना जो आहे तो संपत आहे. चातुर्मासातील पहिला महिना म्हणून ओळखला जातो तो म्हणजे श्रावण महिना. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू शेष निद्रेस जात असतात आणि त्याच्यानंतर 4 महिने म्हणजे कार्तिकी एकादशी पर्यंत या पृथ्वीचा जो सांभाळ आहे तो शिवपरिवार करत असतो. तो म्हणजे कसं बघा, चातुर्मास म्हणजे 4 महिने. आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत. आषाढी एकादशीला देव शयनी एकादशी म्हटलं जातं आणि कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी म्हटलं जातं. तर या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये जो पहिला महिना येतो तो आहे श्रावण महिना, जो की भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. दुसरा महिना भाद्रपद महिना, जो की श्री गणेशाला समर्पित आहे. तिसरा महिना अश्विन माता पार्वतीला समर्पित आहे आणि चौथा महिना कार्तिकेय भगवानांना समर्पित आहे. तर या 4 महिन्यांमधील जो पहिला महिना आहे श्रावण महिना याच्यामध्ये आपल्या हिंदू धर्मशास्त्रात या महिन्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि या महिन्यात आपण भगवान शिवशंकर यांची सेवा करत असतो. विविध ग्रंथ पारायण, विविध व्रत वैकल्य, उपवास हे करत असतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मानलं जातं ते म्हणजे श्रावणी सोमवारचं व्रत, श्रावणी सोमवारचा उपवास आणि त्याचबरोबर शिवामूठ व्रत. प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ जी आहे ती महादेवाच्या पिंडीवर अर्पण केली जाते. श्रावणामध्ये किती सोमवार आहेत, कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने शिवामूठ प्रत्येक सोमवारी अर्पण करू शकता. कारण कन्फ्युजन आहे, 4 सोमवार आहेत की 5 सोमवार आहेत, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं क्लिअर डिटेल सांगितलेलं आहे. आता श्रावण महिन्यामध्ये जी आपण व्रतवैकल्य करत असतो तर तुम्हाला यातलं काहीच करणं शक्य नाही झालं तर अतिशय साधी सोपी सेवा जी अगदी म्हणजे तुम्हाला करण्यासाठी 5 ते 10 मिनिटं लागतील ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. यातलं तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तर सर्वात पहिलं आपल्या घरातील एका तरी व्यक्तीने, एका तरी मंडळींनी किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणी पकडत असतील त्यांनी श्रावणामध्ये जे सोमवार आहेत ते व्रत पकडायचं आहे. महिलांनी आपण सवाष्ण स्त्रियांनी शिवामूठ जी आहेत ती अर्पण करायची आहे. दुसरं म्हणजे श्रावणाच्या महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायणाला खूप जास्त महत्त्व आहे. तर या महिन्यामध्ये 7 दिवसांचं किंवा 3 दिवसांचं तुम्ही गुरुचरित्राचं पारायण आवर्जून करू शकता. तुम्हाला स्वतःला ते करणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुजींना वगैरे बोलावून सुद्धा आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण करू शकता. हे खूप प्रभावशाली मानलं जातं. त्याचबरोबर श्रावणाच्या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची सर्वात प्रिय आणि आवडती सेवा म्हणजे शिवलीलामृताचं पारायण. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत, तर याचं पारायण सुद्धा तुम्ही या संपूर्ण श्रावण महिन्यात करू शकता. 7 दिवसांचं करू शकता किंवा दररोज 1 अध्याय सुद्धा तुम्ही संपूर्ण श्रावण महिना पठण करू शकता. रोज 1 अध्याय जर आपण पठण केला तर 15 दिवसात 15 अध्याय पूर्ण होतात. परत 16व्या दिवसापासून पहिल्या अध्यायापासून म्हणजे एका महिन्यामध्ये तुमचं 2 वेळा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण होऊन जातं इझिली. पिरियड्स वगैरे मध्ये आले तर घरातील इतर मंडळींना वाचायला लावू शकता किंवा 1 पारायण केलं तरी सुद्धा चालेल. आणि तुम्हाला शिवलीलामृताचं पारायण करणं शक्य नसेल तर ज्याला फक्त 5 ते 10 मिनिटं लागतात ते म्हणजे शिवलीलामृतातील 11वा अध्याय, याचं तुम्ही संपूर्ण श्रावण महिना पठण करू शकता किंवा श्रावणातील जे सोमवार आहेत त्या सोमवारी तरी किमान तुम्ही शिवलीलामृतातील 11व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. आणि तुम्हाला जर वेळ असेल, एवढा वेळ बसणं शक्य होत असेल तर प्रत्येक श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीलामृताचं पारायण 1 दिवसीय पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. त्याचबरोबर श्रावणाच्या महिन्यांमध्ये तुम्ही स्वामींचे जे 11 गुरुवार असतात किंवा 9 गुरुवार असतात या व्रताला सुद्धा सुरुवात करू शकता. कोणत्याही गुरुवारपासून, श्रावण महिन्यामध्ये जे गुरुवार आहेत त्यातील कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही स्वामींच्या 11 गुरुवार किंवा 9 गुरुवारला सुरुवात करू शकता.
त्याचबरोबर वैभव लक्ष्मीचे 11 गुरुवारचे गुरुवार आले चुकून 11 शुक्रवारचे जे व्रत आहे ते सुद्धा तुम्ही या महिन्यापासून सुरुवात करू शकता. तुम्हाला जर पशुपती व्रत जर करायचं असेल जे 5 सोमवारचं आहे त्याची सुद्धा सुरुवात तुम्ही या श्रावणाच्या कोणत्याही सोमवारपासून करू शकता. त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे तुम्हाला जर तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे तो उपवास पकडायचा असेल आपल्या कुलस्वामिनीचा, तर तो सुद्धा तुम्ही या श्रावण महिन्यापासून सुरू करू शकता. तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहीत नसेल तर तो कसा माहीत करून घ्यावा, कुलदेवीचा उपवास कशा पद्धतीने केला जातो याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. अशातच तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने उपवास करू शकता. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पारायण सुद्धा केलं जातं, तर तुम्ही नवनाथ भक्तिसारचं सुद्धा पारायण आवर्जून करा. याचा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने पारायण करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कोणतेच पारायण वाचन वगैरे ह्या गोष्टी जमत नसतील, तुम्हाला काही बसण्यासाठी वगैरे प्रॉब्लेम आहे, तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं महादेवाचं मंदिर आहे तर त्या महादेवाच्या मंदिरात संपूर्ण श्रावण महिना आपल्या घरातलं 1 तांब्या पाणी भरून घ्यायचं आणि त्या मंदिरामध्ये जाऊन त्या शिवलिंगावरती ते पाणी ते जल अर्पण करायचं आणि त्यात थोडंसं पाणी ठेवायचं. ते आपल्या घरी घेऊन यायचं. आपल्या घरी आल्यानंतर आपल्या उंबरठ्यावर मुख्य प्रवेशद्वारावर आणि संपूर्ण घरात ते पाणी शिंपडायचं आणि तीर्थ म्हणून घरातील सर्वांनी घ्यायचं. ह्या सेवेचे सुद्धा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. जर तुम्ही कोणतीच सेवा करू शकत नसाल तर ही जी सेवा आहे ना ती तुम्ही आवर्जून संपूर्ण श्रावण महिना करा आणि मग बघा तुम्हाला किती चांगले अनुभव येतात. घरामध्ये जागेमध्ये काही बाधा आहे, घरातील एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा वास्तुदोष वगैरे आहे, बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला या तीर्थाचा जो फरक आहे ना तो खूप प्रमाणामध्ये जाणवू लागेल. त्याचबरोबर संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही रोज 1 माळ किंवा टायमिंग लावून 5 मिनिटं 7 मिनिटं या पद्धतीने तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा जप जो आहे तो करू शकता. महादेवाच्या मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ तुम्ही एक दिवा लावू शकता आणि हे शक्य नसेल तर आपल्या घरी आपल्या देवघरामध्ये जी महादेवाची पिंड असते, जे शिवलिंग असतं त्यावर तुम्ही प्रत्येक सोमवार रुद्राभिषेक करा. रुद्राभिषेक सेवा ही सुद्धा श्रावणातील सर्वात प्रभावशाली सेवा मानली जाते. त्याचबरोबर तुमच्यावर कर्ज झालेलं आहे, कर्ज फिटत नाहीये, कर्जाचा विळखा जो आहे तो वाढत चाललेला आहे, तर अशा वेळेला संपूर्ण श्रावण महिना किंवा सोमवार किंवा मंगळवार या पद्धतीने तुम्ही आपल्या देवघरामध्ये जी महादेवाची पिंड असते त्यावर रोज 108 मसुराची डाळ घ्या. मसूर डाळ जी असते जी गुलाबी कलरची ती मोजून 108 ते दाणे घ्यायचे आणि 108 वेळा ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः, ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः हा मंत्र म्हणत 108 जे दाणे आहेत मसूर डाळीचे ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. संपूर्ण श्रावण महिना तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करा किंवा तुम्ही सोमवार मंगळवार ही सेवा केली तरी सुद्धा कर्जमुक्तीसाठी या सेवेचे तुम्हाला खूप चांगले अनुभव बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.